नमस्कार, सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण जेवणाची चव दुप्पट करणाऱ्या कैरीच्या फोडी तयार करणार आहोत किंवा तुम्ही याला फोडणीची कैरी सुद्धा म्हणू शकता। तर ही रेसिपी अगदी झटपट तयार होते आणि चवीला सुद्धा चविष्ट लागते। तर इथे मी तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत। ह्या थोड्याशा कमी आंबट असतात। तुम्हाला गावरान कैरी घ्यायची तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता। या कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या। सुरुवातीला देठाकडचा चिकाचा भाग काढून टाकायचा आणि नंतर असा उभा काप देऊन याचे 2 भाग करून घेऊया। आतली कोय मात्र याची काढून टाकायची आपल्याला। आणि आता उभ्या उभ्या अशा याच्या पातळ पातळ अशा फोडी तयार करून घ्यायच्या। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे खूप जाड नाही किंवा खूप पातळ नाही, अशा मध्यम अशा फोडी आपल्याला तयार करायच्या आहेत। हे काप किंवा ह्या फोडी खूप लांब लांब झाल्या, आपल्याला थोड्याशा मध्यम आकाराच्या अशा फोडी तयार करायच्या, म्हणून आपण मध्य भागात एक काप देऊन अशा मध्यम आकाराच्या आणि मध्यम जाडीच्या अशा फोडी आपल्या तयार झाल्या। आता या सर्व कैरीच्या आपण फोडी तयार अशाच पद्धतीने करून घेणार आहोत। तर ह्या तयार झालेल्या आहेत फोडी करून। आता एका बाउलमध्ये ह्या फोडी घेऊया आणि आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं। एक अर्धा चमचा मीठ इथे लागलेलं आहे एवढ्या कैऱ्याकरिता। आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घातली। मिरची पावडर आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता। आता इथे थोडीशी मी जिऱ्याची पूड घातलीये, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी चालते। आता शेंगदाण्याचं कूट घातले, कच्च्याच शेंगदाण्याचं कूट आहे। खलबत्त्यात कुटून किंवा मग मिक्सरला कच्चे शेंगदाणे थोडेसे काढून याचं कूट करू शकता। अगदी 2 चमचे कूट घातले इथं। आता अर्धा चमचा साखर घातली। साखरेमुळे कैरीचा आंबटपणा बॅलन्स होतो आणि ह्या फोडी खूप छान लागतात। तर तुमची कैरी कितपत आंबट आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही साखरेचं प्रमाण ठरवू शकता। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। कैरीच्या फोडींना सर्व मसाला व्यवस्थित लागला पाहिजे, अशा पद्धतीने याला मिक्स करायचं। आता याला फोडणी तयार करूया। तर एक पॅन ठेवलाय गॅसवर, त्यात थोडंसं तेल घालायचं। अगदी 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं, खूप तेल इथं वापरायची गरज नाही। तेल गरम झालं की थोडीशी जिरे म्हणजे पाव चमचा जिरे आणि पाव चमचा मोहरी घालून ही फोडणी आपली चांगली करून घ्यायची। आता इथं 3 ते 4 पाकळ्या लसणाच्या सोलून कुटून घातलेल्या आहेत आणि आता गॅस बंद करूया। तेल गरम आहे, हा लसण आपोआप होऊन जाईल। आता तेल थोडंसं थंड झालं की त्यावर हळद घालायची, जेणेकरून हळद करपणार नाही आणि ही फोडणी ह्या फोडींवर घालून घ्यायची। थोडीशी कच्ची कोथिंबीर बारीक चिरून घातली आणि आता हे मिक्स करूया। आता हे मिक्स झालं की आपल्याला एक 10 ते 15 मिनिट ठेवायचं, जेणेकरून यातलं मीठ आणि साखर विरघळून फोडींना चांगलं चव येईल आणि फोडींमध्ये हे मसाले सगळे मुरल्या जातील। आणि जेवताना हे तोंडी लावायला जर घेतलं तर एखादी भाकरी जास्त जाऊ शकते। तर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा।